नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेऊन जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली। तसेच राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांनी राजकारण करू नये या प्रश्नावर एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक करावी व आरक्षण प्रश्नावरून मार्ग काढावा। त्यातूनच कोण राजकारण करतंय आणि कोण नाही हे लोकांना कळेल, असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकारण करू नये असं ठणकावून सांगितले। तर एवढंच नाही, उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली। त्यानंतर दिल्लीत निवासस्थानी उदयनराजे भोसले यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला। यावेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकारण करू नये असा सल्ला दिला। तर उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे नाव प्रत्येकजण घेतो, पण आज विविध जाती तिढा निर्माण झाला आहे। मुळात जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे। त्यातून कोणत्या जातीचा लोकसंख्या किती आहे ते आपल्याला कळते। तर आज जी परिस्थिती पाहायला मिळते त्यात खास करून राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार, जरांगे पाटील, लक्ष्मण हाके असतील या लोकांनी राजकारण करू नये। त्यापैकी एकत्रित येऊन मुख्यमंत्री समवेत बैठक करावी व मार्ग काढावा। यातून कोण राजकारण करते आणि कोण नाही हे लोकांना कळेल। तर जरांगे पाटील होणाऱ्या विविध वक्तव्याबद्दल पत्रकारांशी विचारलेला असता उदयनराजे म्हणाले, त्याबद्दल बोलणे न बरे, पण सगळ्यांचे एकत्रित येऊन बसून निर्णय घ्यावा अशी आवश्यकता आहे। तर घटना सोडून कोणीही आरक्षण देऊ शकत नाही। शरद पवार, हाके किंवा जरांगे पाटील असतील याकडे असा काहीही मार्ग असेल तर त्यांनी सांगावं। जरांगे पाटलांना तुम्ही काय सल्ला द्याल यावर ते म्हणाले की मी काय सल्ला देणार, मी सल्ला देण्याइतका मोठा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।